तृतीय खंड भाग पहिला धम्मामध्ये बुद्धाचे स्थान। भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही। ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे, शिवाय तो आपणाला देवपुत्र मानित असे। माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही, अशी ख्रिस्ताची अट होती। अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले। इस्लाम धर्माचा प्रणेता मोहम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर अर्थात प्रेषित मानित असे। याशिवाय तो असे मानित असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात अर्थात मुक्ती नाही। इस्लाम धर्मातील मुमुक्षुने प्रथम मोहम्मदास देवाचा अर्थात प्रेषित मानले पाहिजे। इस्लाम धर्मातील मुमुक्षुने नंतर मोहम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे। इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे। मुसलमानांचा मोक्ष हा मोहम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे मोहम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे। भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही। शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरसपुत्र आहोत, ह्या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही। येशू ख्रिस्त आणि मोहम्मद यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले, तसे भगवान बुद्धाने केलेले नाही। ह्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही। पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली, हे सर्वश्रुतच आहे। या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते। परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले? त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय? ज्या वेळी संगीती होकारात्मक उत्तर दे त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी। यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय? संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी। ह्या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्याव्यास हवी होती, परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही। त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांशीच कर्तव्य आहे। काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते। भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे? केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही। ह्याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही, हेच होय। भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी होत। भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे। याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार। 2-3 वेळेला त्याच्या अनुयायांनी त्याच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले। धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे। धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे। ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे। धम्माची सत्ता चालावयास प्रत्येक वेळी
संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. अपने पेज को फॉलो, चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले. जय भारत, जय संविधान.